आजरा तालुक्यातील बहुचर्चित बेकायदेशीर बिगर शेती प्रकरणे तापली असून या प्रकरणामध्ये अनेक जण गुंतल्याने कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणांच्यावर पडदा पाडण्याकरता दबाव आणला जात आहे। याचाच एक भाग म्हणून या प्रकरणातील तक्रारदार संग्राम सावंत यांना धमकावल्याप्रकरणी आजरा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। आजरा तालुक्यातील लँड माफियांनी धुमाकूळ घातला आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये झालेली बिगर शेती प्रकरणे, या प्रकरणांना जोडलेली कागदपत्रे, कागदपत्रांवर असणारे शिक्के, सह्या सर्वच बेकायदेशीर प्रकार असल्याचे समोर येत असून या बिगर शेती भूखंडातील भूखंड खरेदी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। ग्रीन झोनमध्ये असलेल्या जागांमध्येही भूखंड पाडण्यात आले आहेत। भूखंड देताना संबंधित ग्राहकांना दिलेले शब्द पाळले गेले नसल्याने भूखंड खरेदी करणारी मंडळी ही आक्रमक झाली आहेत। यामध्ये महसूल विभागासह नगर रचना विभाग अडकला असल्याने कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणांच्यावर पडदा पाडण्यासाठी संबंधित मंडळी प्रयत्नशील आहेत। एकीकडे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे मुक्ती संघर्ष समितीच्या संग्राम सावंत यांनी 17 तारखेपासून आजरा तहसीलदार कार्यालयासमोर बेकायदेशीर बिगर शेती प्रकरणी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने संबंधितांची चांगलीच गोची झाली आहे। यातूनच सुरेश होडगे यांनी आपणाला फोन करून धमकावल्याची लेखी तक्रार संग्राम सावंत यांनी पोलिसात दिली आहे। यावेळी त्यांनी संबंधित संवादाचे पुरावे देखील पोलिसांच्या समोर सादर केले आहेत। यावरून होडगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे। एकंदर आजऱ्यातील महसूल विभागासह विविध विभागाला हाताशी धरून केलेली बेकायदेशीर बिगर शेती प्रकरणे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्र माझा 24हून ज्ञानेश्वर पाटील, आजरा। काल आम्ही माननीय तहसीलदार आजरा यांना भावेश्वरी कॉलनी बुर्डे यातील एने प्लॉट धारकांना जे पायाभूत सुविधा, रस्ते, गटर्स मिळाल्या पाहिजेत, तसेच आजरा तालुक्यातले जे वेगवेगळे एने बिगर शेती झालेल्या गटांची चौकशी झाली पाहिजे। यामध्ये डीडी कोळींचा जो काही बेकायदेशीर व्यवहार आहे, शिवराज देसाई जे तलाठी आहेत, सर्कल पाटील साहेब आहेत, या सगळ्यांनी मिळून जे काय अनलिगली काम केलेले याची चौकशी व्हावी म्हणून निवेदन दिलं। या निवेदनानंतर वृत्तवाहिनींना बातम्या आल्या, वर्तमानपत्रांना बातम्या आल्या, त्या वाचून किंवा त्या बघून मसुली येथील राहणारे सुरेश गणपती होडगे यांनी मला रात्री 10:42 कॉल केला आणि त्यांनी मला धमकी देण्याचं सुरात अरेरावी भाषेत माझ्याशी त्यांनी संवाद चालू केला। तू कोण, कुठनं आलेला आहेस, तुला मस्ती आली आहे का, तुझ्या वार्ता बंद कर, तुझं जे काय चाललेलं आहे संघटनेचं माहिती मागणं हे बंद कर, तू आम्हाला त्रास देत आहे। त्यावेळी मी त्यांना सांगितले की आमची संघटना जी आहे मुक्ती संघर्ष समिती ही भारतीय संविधानाला प्रमाण मानून काम करणारी आहे। जिथं बेकायदेशीररित्या गोष्टी झाल्या असतील आणि लोकांचे अर्ज आम्हाला आलेले असतील तर त्यानुसार आम्ही त्या पद्धतीनं आम्ही कायदेशीररित्या संघर्ष करत असतो। मात्र या चर्चा होत असताना त्यांनी तू कोण, कुठून आलेला आहेस, तुला जर बघायचं असेल तर तू आजऱ्यात ये, तुला दाखवतो, तुला आजऱ्यात राहायचं आहे का, तू ये, 10 मिनिटात तुला दाखवतो, या पद्धतीची मला त्यांनी धमकी दिली। आणि त्या धमकीच्या अनुषंगानं आज मी आजरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि मी PI साहेबांना भेटून या सगळ्या बाबतीची हकीकत सांगितलेली आहे। त्यांनी लगेच या गुन्ह्याच्या पातळीवरचं काम जे काय ठाणे अंमलदार आहेत त्यांच्याकडे दिलं होतं आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि माझं समस्त आजरेकरांना आणि जे काही कष्टकरी राबणाऱ्या कष्टकरी जनतेला माझं आव्हान आहे, जर असं कोण बेकायदेशीररित्या काम करत असेल, बेकायदेशीररित्या अधिकारी वागत असतील तर या विरोधात तुम्ही आमच्या संघटनेकडे संपर्क करा। आम्ही जरूर तुमच्या न्याय हक्कासाठी लढणार आहोत। मात्र संघटना ही बेकायदेशीर कृत्य काय करत असेल, दलालकीचं काम संघटना जर करत असेल तर भारतीय नागरिक म्हणून कोणालाही अधिकार आहे आमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा, आमच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचं, असं जाहीर आव्हान करतो। आतापर्यंत मुक्ती संघर्ष समितीनं जे जे लढे दिलेले, कष्टकरी राबणाऱ्या दलित, वंचित, अपंग, विधवा, परित्यक्त्या अशा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांसाठी लढलेले आहे। यामध्ये एक जरी माणूस असा म्हणाला की मुक्ती संघर्ष समिती ही पैसे घेऊन काम करते तर मी महाराष्ट्र सोडायला तयार आहे की या पद्धतीचं जर कोण काय म्हणत असेल, मात्र कोण अरेरावीची भाषा करणार असेल आणि आमची चळवळ थांबवणार असेल, आमच्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना जर थांबवणार असेल तर
जीव गेला तरी बेहतर, मात्र हा लढा थांबणार नाही आणि हा लढा तीव्र करू. आणि याचं लोन नुसतं आजऱ्यात राहणार नाही, तर महाराष्ट्र यासाठी उभा राहील. महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्ते, पक्ष, संघटना यांनाही या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आमचे जे ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांना या संदर्भातली माहिती दिलेली आहे. उद्या जर कुणी काही या संदर्भातलं केलं तर या सगळा महाराष्ट्र उभं राहील. आणि माझ्या व माझ्या कुटुंबातल्या आणि संघटनेतल्या कार्यकर्त्यांच्या जर अंगाला हात लागला तर याला सर्वस्वी जबाबदार ज्यांच्या विरोधात मी आंदोलन करतो हे सगळे असतील. एवढं मी बोलतो आणि थांबतो.